जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्माला येणाऱ्या आर्थिक दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलीच्या नावावर 5,000 रुपयांची ठेव ठेवण्याचा सामाजिक भान जपणारा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करत 10,20,71,690 रुपयांच्या शिलकीच्या अंदाजपत्रकास कुरुंदवाड पालिकेच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली। कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची विशेष सभा पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या। अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल सविता खोत यांनी केले। यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड तसेच नगरसेविका संगीता उमेश कर्नाडे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। महसुली उत्पन्नाचा आढावा। नगर परिषदेची प्रारंभीची शिल्लक 12,48,62,203 रुपये असून कर्व महसुलातून 2,35,85,500 रुपये अपेक्षित आहेत। राज्य शासनाकडून महसूल व भरपाईपोटी 22,60,500 रुपये, विविध महसुली अनुदान व अर्थसहाय्य 6,53,70,800 रुपये मिळणार आहेत। याशिवाय भाडे उत्पन्न 6,10,390 रुपये, फी व दंड आकारणी 64,98,224 रुपये, बँकेतील ठेवीवरील व्याज 96 लाख रुपये तसेच इतर विविध उत्पन्न 22,77,570 रुपये अपेक्षित आहे। एकूण महसुली जमा 11,90,15,034 रुपये असून भांडवली जमा 59,26,65,498 रुपये आहे। शिलकेसह एकूण जमा 83,65,42,735 रुपये इतकी आहे। खर्चाचे नियोजन। महसुली खर्चामध्ये आस्थापना खर्चासाठी 6,21,95,992 रुपये, प्रशासकीय खर्चासाठी 1,33,25,081 रुपये, मागील कर्जावरील व्याज व वित्त आकारासाठी 8,71,200 रुपये, तर शहरातील मालमत्तांच्या दुरुस्ती देखभालीसाठी 1,68,69,086 रुपये तरतूद करण्यात आली आहे। विकास कामे व योजनांसाठी 2,12,84,770 रुपये, महसुली अनुदाने व अर्थसहाय्यासाठी 26,91,010 रुपये, विविध तरतुदी व निर्लेखनासाठी 12,32,000 रुपये तसेच राखीव निधी व संकीर्ण खर्चासाठी 60,500 रुपये ठेवण्यात आले आहेत। एकूण महसुली खर्च 11,78,07,139 रुपये आहे। भांडवली खर्चामध्ये स्थिर व जंगम मालमत्तांसाठी 55,86,72,000 रुपये, इतर दायित्वासाठी 5,79,91,000 रुपये अशी एकूण 61,66,00,000 रुपयांची तरतूद आहे। एकूण महसुली व भांडवली खर्च 73,44,71,000 रुपये इतका आहे। या अंदाजपत्रकानुसार 10,20,71,690 रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे नगराध्यक्षा सौ डांगे यांनी स्पष्ट केले। क्रीडा क्षेत्रासाठी मागणी। क्रीडांगण दुरुस्ती व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी अनुदानाची तरतूद करावी अशी मागणी नगरसेवक वैभव उगळे यांनी मांडली। शहरातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। एकूणच संतुलित तरतुदी व विकासाभिमुख दृष्टिकोनातून मांडलेले हे अंदाजपत्रक सर्वानुमते मान्य करण्यात आले।